देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी उत्साह पाहायला मिळत असतानाच विराज इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीची विविधता, परंपरा आणि देशप्रेम यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला. नृत्य, संगीत आणि देशभक्तीपर सादरीकरणाच्या माध्यमातून भारताच्या विविध संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडवून आणले. या विशेष सोहळ्याचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षक ठरले ते म्हणजेच विराज वेदव्यास पुरस्कार 2026 प्रदान सोहळा. महाराष्ट्राच्या आदिवासी कला आणि संस्कृतीच्या जतनासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे प्रसिद्ध तारपा वादक आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित श्री भिकल्या लाडक्या धिंडा यांना यंदाचा विराज वेदव्यास पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये जीवन गौरव प्रमाणपत्र आणि 1 लाख रुपयाचा धनादेश देऊन श्री भिकल्या लाडक्या धिंडा यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी झाकड तसेच पालघरचे सन्माननीय सांसद रत्न खासदार हेमंत सावरा यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, भारतीय संस्कृतीचे वैविध्य आणि एका ज्येष्ठ लोककलावंतांचा झालेला सन्मान या तिन्ही गोष्टीमुळे विराज इंटरनॅशनल स्कूलचा हा सोहळा विशेष ठरला. या कार्यक्रमादरम्यान आपली न्यूजने जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी झाकड आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित श्री भिकल्या लाडक्या धिंडा यांच्याशी विशेष संवाद साधला आहे. त्यांनी काय सांगितले, पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांच्या भावना काय आहेत आणि स्वातंत्र्य दिनाच्या या विशेष सोहळ्याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी झाकड यांनी काय प्रतिक्रिया दिली. चला तर मग आपली न्यूजच्या कॅमेऱ्यातून पाहूया हा विशेष संवाद. Program on Independence Day at Viraj International School in the name of Ek Sham Desh Ke Naam. I think it was a very well organized program aimed at augmentation of patriotism in today's youth and especially our children. It showcased talents from various fields, especially with the theme of patriotism and India's independence struggle and how today's men and women they are able to exercise their rights because of the independence that we achieved 80 years ago. In the same program, Padma Shri Bhiklia Dadaji was also honored, and overall it was a memorable experience for all the attendees. Thank you. सोबत आहेत पद्मश्री पुरस्कार भिकल्या धिंडाची, ज्यांना आता राष्ट्रीय पुरस्कार बहाल झालेला आहे. सर, काय म्हणाल, एवढं उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि वयाच्या 92व्या वर्षी सरकारने कुठेतरी दखल घेतली आपल्या तारपावरती आणि आपल्या आदिवासी समाजाचा व्यक्ती आज राष्ट्रपतीच्या हातून मोठा पुरस्कार प्राप्त होतोय. काय म्हणाल त्याबद्दल? आता आज आमचे समाजाला म्हणजे सगळा जो मानव जन्माला आला तो काही आपले जात घे नाही आलो, पण माणसाची कर्तव्य जे काय केली त्यात साती समुद्राच्या पलीकडे गेली. हे आमचा भाग्य समजा. आमचा नवसा पिंजोबा वाजवायचा, आजोबा धाकल्या वाजवायचा, धाकल्याचा मुलगा लाडक्या वाजवायचा, लाडक्याचा मी भिकल्या. म्हणजे आज 400 वर्षापासून आमची मोसावळ आता सरकारने दखल घेतला. मला काय कोणा कागदपत्र लिहून नाही दिला, नाहीतर कोणाची शिफारस नाही घेतली. मी एक सावली संस्थेचा एक मला यांची आलं त्याच्या लेटर पॅडवर मला कागद दिला होता आणि एक दुसरी संस्थेचा ते आहे त्याचे एक घेतला होता आणि मीच दिल्लीला गेलो. म्हणजे मला विचारलं धनखड साहेबांनी, बाबा तू इथपर्यंत आला कशावरनं आणि तुझा आदिवासी म्हणून काय? मी एवढा चांगला ही मायभूमी माती परीक्षा केली. तुम्ही आदिवासी आणि श्वासाने वाजते संस्कृती आणि हाताने वाजते आकृती. मी 500 लोक हरवलं, माझा 1 नंबर आला. आता मग भारत सरकारने 1 लाख रुपये दिलं, तर महाराष्ट्र सरकारने केंद्रीय सरकारने पण दिलं 3. आताचा पुरस्कार अजून जाहीर झाला, दिला पण आता फक्त मेडल दिला आहे, मोठा एक दिला आहे, पण अजून दुसरा काय आता त्यांचे मनावर सरकार जे काय आर्थिक सोय देईल ते अजून त्याचं अजून काही नाही.
तसेच आज देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे. अभिमानाने आपण तिरंगा ध्वज फडकवतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी विराज इंटरनॅशनल स्कूलमध्ये तुम्हाला सन्मानित केलेलं आहे आणि खरोखरच एक विराज या पूर्ण टीमसाठी, परिवारासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या पालघरसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज तुम्हाला विराज या इंटरनॅशनल स्कूलमध्ये गौरवण्यात आलं. एक तुम्हाला प्रशस्ती पदक देण्यात आलं. तुमच्या कामाचं त्याच्यामध्ये संपूर्ण ताम्रपत्र लिहिलेलं आहे आणि तसेच तुम्हाला एक फूल आणि फुलाची पाकळी, आता मी ती अमाऊंट सांगणार नाही, परंतु ती तुम्हाला दिली. कसं वाटतंय आज विराजने एवढी दखल घेतली? चांगले वाढलं. म्हणजे जसा काय डॉक्टर ईश्वर सेवा करतो, कोणी आला त्याला दवा उपचार करतो, ते जसा ईश्वर सेवा कर तसाच मी आज समाजाचंही ईश्वर सेवा केली. मग त्याचा मला हे नाव कुठं तरी दखल घेतली आणि आज आपले पालघर जिल्हा, जव्हार तालुका, वाळवंड्या गावाला मी आज भाग्य समजलं. आज माझी जोडी माणसांची माझ्या जवळ आहेत ना, ती माझी फार नातलगाची माझ्या म्हणजे जवळीक आली. म्हणजे फार मला समाधान चांगलं वाटलं. असंच या पद्धतीने एक खरोखरच एक खेड्यागाड्यातून एक नवीन हिरा या देशाला प्राप्त झालेला आहे आणि आपल्या पालघरसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्यासोबत एक आज पद्मश्री ची व्यक्ती आपल्यासोबत आहे. खरोखरच त्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद. खूप खूप थँक्यू.